असा रस्ता आहे बघा. आबा बाबा किती दगडे धोंडे आहेत तिथं. गाडी एकदम गाडीचे फुजे ढिल्ले होतील. आमच्या पाठोमाग आम्ही गाडीवर आलतो. यांनी समूह सायकल घेऊन आलो बघा. ए लवकर ये बे. थोडा काप रे. का रे? थोडा काप रे. थांब त्याला थांब. समूहला लाव थांब. झुकेगा नाही. हां. आणि इथं बघा सायकल इथं लावल्या समून आणि आपण गाडी त्या घरापुढे लावून आलो. इथं बघा बसून ही गाडी बनवली आहे. हे इंजिन ट्रॅक्टरचं आणि हे 2 डबे. म्हणजे कुठे कोथिंबीर आहे एकदम वर आहे. ह्या प्लॉटमध्ये कुठं ए ते वरचं एवढं का उंच केलं बे बोच ते बघ ते हां पाईप मोडते म्हणून पाईप मोडते म्हणून ते खडा केलं बघ. हां तेच बघा. कुठं आहे कोथिंबीर आहे काय मग घे की. चल की तर पुढे असा रस्ता आहे बघा. आबा बाबा किती दगडे धोंडे आहेत तिथं. गाडी एकदम गाडीचे फुजे ढिल्ले होतील असा रस्ता आहे. तर मित्रांनो इथं बघा उगा मी काय काम करायला नाही मित्रांनो. उगा सोबत आलो ह्याच्या. काम तर ह्याने करणार आहे. हे कोण करणार आहे बघा. ए हां मग बघा का तुम्ही बसतो. तर मित्रांनो इथं बसलोय निवांत. इथं झाडाची सावली पडली आहे आणि इथं ह्यानं चारा कापाला आहे. आणि इथं बघ गहू आहे. गहू एकदम कसं सोन्यापेक्षा महाग. सॉरी म्हणजे कसं दिसायला व्ह्यू तुम्ही बघा. थांबा एक व्हिडिओ शूटिंग घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. आमच्या पाठोमाग आम्ही गाडीवर आलतो. यांनी समूह सायकल घेऊन आलो बघा. ए लवकर ये बे. थोडा काप रे. का रे? थोडा काप रे. थांब त्याला थांब. समूहला लाव थांब. येतोय तो. ए लवकर ये बे. सायकल इकडं घेऊन आला. त्याला लावून थांबे त्यानं आलंय. तो काप आत त्याच्या तू अजून काप. तर मित्रांनो आम्ही इथं बसलोय. इथं या सावलीत इथं खड्डा पडला बघा. इथं मित्रांनो हे म्हणजे गहू जितका आहे तितका महापूरचं पाणी इथं होता. आणि पावसामुळे हे जे असे भगदाडे पडलेत बघ इथं. आणि चारा कापायला आहे तिथं बसू. आम्ही निवांत बसलोय. तर आता बघा समूह कापायला चारा आणि बसू इथं सावलीत येऊन बसला. कामाधंदा नाही त्यांना येडे चाय करतात मित्रांनो. माझे दिवाळीचे ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. नाही बघितला तर नक्की बघा. किती कॉमेडी मज्जा आम्ही केलो होतो. आणि मी आणि हे दोघं मावशीचे मुलगे फुल एन्जॉय. आत्ता पण कसं मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे असं आपल्या वयस्कराची मुलं वगैरे आली ना म्हणजे ब्लॉग इंटरेस्टिंग होतं मित्रांनो. त्याच्यामध्ये कॉमेडी फन ॲड होतं. असे नवीन गोष्टी पाहायला भेटतात तुम्हाला. आत्ता कसं बघा असं येड्याच्या आहे धंदा. तिथं त्यानं चारा कापाला आहे आणि इथं पायावर पाय घालून बसला आहे. इथं सायकल झुकेगा नाही. हां. आणि इथं बघा सायकल इथं लावल्या समोर आणि आपण गाडी त्या घरापुढे लावून आलो. इथं एवढं पाणी होतं मित्रांनो. एवढं महापूर्वी मग एवढं पाणी होतं. एवढं त्या घरात पाक कमरे एवढं पाणी होतं घरात. हा सगळा बुडालेला होता. म्हणजे विचार करा तिथं पाणी कुठं वर आलं भरपूर पिणं नाही. इथं बघा बसून ही गाडी बनवली आहे. हे इंजिन ट्रॅक्टरचं आणि हे 2 डबे. म्हणजे बघा इंजिनियरपेक्षा हाय लेवल. इंजिनियर पण जमत नाही असं म्हणजे असं स्ट्रक्चर केलं मित्रांनो. ह्याचे 1 2 3 4 5 6 7 8 टायर आहेत आणि 8 टायर फिरतात. त्या दाखवू काय तुम्हाला. इथं पिन तुटलं मित्रांनो. थांबा पिन लावतो. पिन लाव बे. बघा इंजिनियर पण जमत नाही असं केलं आहे.
कसं एकदम टॉपमध्ये. मित्रांनो गावाकडं असेच तुम्हाला खेळ म्हणजे असेच असले हत्या तुम्हाला बघायला भेटतील. शहरामध्ये कसं प्लास्टिकचे असतात तसे. बघा मित्रांनो कसं ए साग बे तू हात काढ बघ यो लो लो लो. शहराकडं कसं मित्रांनो प्लास्टिकचे असतात पण गावाकडची मुलं असं बनवतात बघा. असलं हे वेस्टेज आहे मित्रांनो. आपण जे काय म्हणजे आपल्या शेतात तणनाशक वगैरे मारत असतो त्याचे टोपण आहेत बघा. त्या बाटलीचे बघा बाटलीचे टोपण लावलं आहे आणि चालू केली आपली गाडी म्हणजे तयार केली आपली गाडी. भावा कापे तर मित्रांनो आता मी आणि समूह खाली चाललो आहे कोथिंबीर आणायला. पाहुणे लोक आले ती मग त्यांना काय तर नाश्ता करणार आहेत मग बहुतेक. हां नाश्ता करणार आहेत ना. हो चला ऐक कुठे कोथिंबीर आहे एकदम वर आहे ह्या प्लॉटमध्ये कुठं तो जा घेऊन ये मी गाडीवर होतो. तू बघायला ये ऊस कसा आलाय बघा. तर मित्रांनो तो ऊस लावला बघा नाही इथं खोडवा ऊस आहे. मग इथं लागण केली ती तोटी सिस्टम करायचं नाही. हा निम्म झाड बुडालं होतं का महापूरच्या वेळी. निम्मा फक्त एवढंच बुड राहिलं होतं. थोडंच खाणं. हा तेच थोडंच दिसत होतं बे खाणंच होतं. कन्नड बोलायला आपण मराठी ब्लॉग बनवतो रे बाबा. कन्नड ए ते वच एवढं का उंच केलं बे बोच ते बघ ते हां हां पाईप मोडतंय मग. पाईप मोडतं म्हणून ना. ते खडा केलं बघ. हां तेच बघा. कुठं आहे कोथिंबीर आहे काय मग घे की. चल की तर पुढे मग त्या मध्ये थांबायचं नाही तिथं. तो राऊंड मारून जायचं का तिथूनच यायचं की. गाईज मग बाहेर पूर्णपणे रात्र झाली बघा. तुम्हाला सांगतो अजून थोडंसं उजेड आहे आणि मी इथं स्वच्छ हातपायावर धुवून इवत्ती वगैरे लावून घेतले आणि हे इथं रील्स बघायला बघा. हे हातपायावर धुवून तर गाईज पुढं बघा चंद्र घरण सुटलं आहे म्हणून आत्ता मामाने फोन केले ते. मग त्यामुळं आंघोळ करून वीरभद्र इथं बघा ते देवळानं म्हणजे पूजा केली नाही आज. आणि इथं बाथरूम बॉय आता आंघोळ करून पूजा कर म्हणली ती मामाला म्हणजे मामा समोरला. आता आंघोळ करायला बघा. ए काय होतं रे हड्डी शिंगल पसली. आंघोळ करून पूजा कर लवकर. मित्रांनो घरा नाही म्हणून पूजा केली नव्हती आणि आता जस्ट फोन आलं होतं. घरात सुटलं आंघोळ करून पूजा करून म्हणून आंघोळ करायला येते.